नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो थोडा धक्कादायक आहे. आपण सिनेमा म्हणजे कला, मनोरंजन, संस्कृती आणि समाजाचं प्रतिबिंब मानतो. पण तुम्हाला माहिती आहे का? सिनेमाच्या जन्मासोबतच पॉर्नोग्राफीचाही जन्म झाला होता. हो. आणि हा इतिहास 1896 सालापर्यंत मागे जातो. आज आपण जाणून घेणार आहोत तंत्रज्ञान, मानवी वासना आणि इतिहास यांची ही एक विचित्र आणि गुप्त कहाणी. 19व्या शतकाच्या शेवटी जगात एक क्रांती झाली. हलणारी चित्र, मोशन पिक्चर्स. सार्वजनिक पडद्यावर पहिल्यांदा लोकांनी हालचाल पाहिली आणि लोक अक्षरशः थक्क झाले. सिनेमा लोकांच्या मनावर जादू करू लागला. पण ज्या क्षणी माणसानं कॅमेरा हातात घेतला, त्या क्षणी त्यानं फक्त कला नाही, तर मानवी वासनाही कैद करायला सुरुवात केली. तंत्रज्ञान जन्माला आलं आणि त्याचा वापर कशासाठी होईल हे ठरवणारा माणूसच होता. 1896 साल, फ्रान्स. ल कुशर de la मारिये जगातील पहिली पॉर्नोग्राफिक फिल्म मानली जाते. ही फिल्म फार मोठी नव्हती, फक्त काही मिनिटांची होती. पण ती एक सुरुवात होती. सिनेमाच्या इतिहासासोबतच पॉर्नोग्राफीचाही इतिहास सुरू झाला. यात स्त्रीचं सादरीकरण हे केवळ कलात्मक नव्हतं, ते होतं व्यावसायिक. 1900 ते 1920 हा काळ डार्क पिरियड म्हणून ओळखला जातो. या काळात अशा फिल्म्स गुप्तपणे दाखवल्या जात होत्या. प्रायव्हेट क्लब, फक्त पुरुषांची जमाव. गुप्त प्रोजेक्शन, सार्वजनिक थिएटरमध्ये नाही, तर बंद दरवाजांआड. हा उद्योग 1920 पर्यंत सावलीत वाढत राहिला. तंत्रज्ञान वेगानं धावत होतं, पण नैतिकता मागे पडत होती. संशोधक म्हणतात, मानवी नैतिकतेपेक्षा तंत्रज्ञान अधिक वेगानं पुढे जातं. कॅमेरा, फोटोग्राफी, लाईट शो या सगळ्यांचा वापर मानवी आकर्षण विकण्यासाठी होऊ लागला. स्त्रीचं शरीर हे एक उत्पादन बनू लागलं. आणि इथूनच भांडवलशाही आणि वासना एकत्र आल्या. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म, नंतर रंगीत चित्रपट, नंतर VHS, नंतर CD आणि आता मोबाईलच्या स्क्रीनवर एका क्लिकमध्ये सर्व काही उपलब्ध. पण सुरुवात कुठे झाली? 1896 मध्ये, त्या काही मिनिटांच्या फिल्मपासून. हा व्हिडिओ कोणाचं समर्थन करण्यासाठी नाही, पण इतिहास दाखवण्यासाठी आहे. तंत्रज्ञान स्वतः वाईट नसतं, पण त्याचा वापर कसा करायचा हे माणसावर अवलंबून असतं. सिनेमा एक महान कला आहे. त्यानं समाज घडवला, प्रेरणा दिली, क्रांती घडवल्या. पण त्याच तंत्रज्ञानानं एक वेगळी सावलीही निर्माण केली. मित्रांनो, प्रत्येक क्रांतीसोबत एक सावली जन्माला येते. सिनेमाच्या प्रकाशासोबत एक अंधारही होता. आज प्रश्न असा आहे, आपण तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करतो? मनोरंजनासाठी, ज्ञानासाठी, की केवळ क्षणिक आकर्षणासाठी? इतिहास आपल्याला शिकवतो, तंत्रज्ञान बदलतं, माध्यम बदलतं, पण माणूस तोच राहतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहासातील गुप्त कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.